सुमारे 12.5 वर्षांपूर्वी नागपूर येथील कळमना जरीपटका भागात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या मोहिदीपूर येथील 4 जणांवर सामूहिक हल्ला झाला होता। त्या हल्ल्यात वाचलेला एकमेव साक्षीदार म्हणजे पंजाबराव सोळंके हा होता। तो सुद्धा या हत्याकांडात गंभीर जखमी होऊन आजपर्यंत अपंगत्वाचे जीवन जगत होता। आपला भाऊ आणि इतर सहकारी या जीवघेण्या हल्ल्यात मारले गेले, त्यांची निर्घृण हत्या झाली याची सल त्याला जन्मभर बोचत राहिली। 9 मे 2012 रोजी झालेल्या हत्याकांड प्रकरण न्यायालयात दाखल असून अद्यापपर्यंत ही केस बोर्डावर सुद्धा आली नाही। दिवंगतांना न्याय मिळेल या आशेवर पंजाब 12.5 वर्ष जगला आणि त्यांनी 25 डिसेंबर रोजी अखेरचा श्वास सोडला। त्यांची पत्नी आधीच दिवंगत झाली होती। 4 मुली आणि 2 मुले असे त्याला अपत्य आहेत। तालुक्यातील मोहिदीपूर येथे नाथ जोगी समाज वास्तव्यास आहे। हा भटक्या विमुक्त समाज संपूर्ण राज्यभर देवाडिकांचे वेश परिधान करून भिक्षा मागण्याचे काम करतो। भिक्षा मागूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। जळगाव जामोद तालुक्यातील चौघांवर नागपूर येथे जीवघेणा हल्ला झाला आणि त्यात 3घांचा मृत्यू झाला आणि त्यातील पंजाब हा एक 12.5 वर्षांपूर्वी मृत्यूच्या वेळी हजर होता। घटना घडली तेव्हा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्री, प्रशासनातील बडे अधिकारी मोहिदपूर गावात येऊन या सर्व कुटुंबियांचे सांत्वन करत होते। 25 डिसेंबर रोजी घटनेतील एकमेव आणि अखेरचा साक्षीदार पंजाबने जगाचा निरोप घेतला। सर्व गाव दुःखाच्या सागरात बुडाले होते, मात्र त्याचे अंत्ययात्रेत तालुक्याचा कोणताही अधिकारी आला नाही। त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही न्याय तर मिळालाच नाही। मात्र जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार या सर्वांनीच भटक्या विमुक्तांकडे पाठ फिरवली असे आजचे भीषण वास्तव आहे। MCN न्यूज मराठीकरिता श्रीकृष्ण सानिसे बाबर, मोहिदीपूर।